चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय क्रिशाविलन बदलापूर काय निर्णय आला बोले सरकार पाणी उधर केला नाही का मोरिया स्थितीत दापिले आयोजित आहे गावदेवी चषक 2020 मध्ये सर्व खेळाडू प्रेक्षक सर्वांचे सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला फलंदाज पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. 5 ओव्हर 5 षटकांचा सामना असेल, कंपल्सरी चेसिंग असेल. तर दुसरा सामना आपण पाहू. तर दुसरा सामना आपण पाहू क्रिशाविलन बदलापूर आणि जय हनुमान जोविली या दोन संघांमध्ये खूप चांगल्या प्रकारची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळलेले आहेत. त्यानंतर आज देखील गावदेवी चषक 2020 मध्ये देखील तुम्हाला समोरासमोर पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये आपण दोन ऑफिशियल पंच पाहतोय. एका बाजूला सुभाष पाटील सर, मॅनपंप संदप डोंबिवली, तर मेनपंचांच्या भूमिकेत राजेश पाटील, मॅनपंप नेरल माळेगाव. दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये. दोन फलंदाज आपण पाहतोय जोविली संघाचे. ट्रम्प कार्ड ते मात्र खूप चांगल्या प्रकारचं वापरलंय. भारत धुले आणि रोशन, दोन सलामीचे फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये. दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन रोशन धुले आणि भारत मात्र खूप चांगल्या प्रकारची आपल्याला मॅच पाहायला मिळेल. क्रिशाविलन बदलापूर वर्सेस जय हनुमान जोविली दोन संघांमध्ये. प्रथम गोलंदाज आपण पाहतोय बदलापूर संघाचा आसिफ कुलकर्णी. गोलंदाजी मार्कवर पावबंदीचं पहिलं षटक घेऊन खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय. नागेश बोराडे मात्र कर्णधाराच्या भूमिकेत खूप चांगल्या प्रकारची कर्णधार मात्र करेल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू ते मात्र ऑन स्ट्राईकवर असेल रोशन धुले. पहिला चेंडू आसिफ कुलकर्णी. हा चेंडू अक्रॉस द लाईन, चेंडू सीमारेषे पार. पहिला चौकार, पहिला धावांचा श्रीगणेशच्या चौकाराने करतोय रोशन धुले. पहिला मात्र चौकार. तर बघा खूप चांगल्या प्रकारचं खेळ इथे मात्र केलंय. पहिल्या चेंडूवर अक्रॉस द लाईनने चेंडू चौकार ते मात्र पाठवलंय. पहिल्या चेंडूवर रोशनने सुरुवात इथे मात्र दमदार केली. या टायमाला आपण सुरुवात चांगली करू, त्यानंतर शेवट देखील चांगला होतो. हे मात्र शैली मात्र दाखवून देत असताना रोशन. गोलंदाज आसिफ मात्र दुसरा फील्ड मध्ये इथे मात्र चेंजेस करत असताना खूप चांगल्या प्रकारचं इथे मात्र क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय. कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षण डीप कव्हर. हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सीमारेषे पार ओव्हर द लाईन. बॅक टू बॅक दुसरा चौकार रोशनच्या बॅट मधून. तर काही पारितोषिक येते. बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले तर 3 चौकार जर मारले तर सचिन गायकर आणि दिनेश गायकर यांच्याकडून
₹1000 पारितोषिक. हा चेंडू हेलिकॉप्टर उडालाय, लॉब केले चेंडूला, समोरच्या दिशेने चेंडू, स्टँड अँड डिलेवर, चेंडू सीमारेषे पार. या स्पर्धेचा पहिला दमदार षटकार रोशनच्या बॅट मधून. तर खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी ते मात्र केली आहे, आपल्याला दाखवून देतोय रोशन. मात्र मी देखील इथे चांगली फलंदाजी करू शकतोय. पहिल्या मात्र 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 चौकार पाहिले, त्यानंतर एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने ते मात्र उडवलाय षटकारासाठी. चांगल्या प्रकारचं समीकरण घेतोय पाबंदीच्या षटकामध्ये आसिफचं फलंदाज रोशन. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार, चौकार येतो. हा सुद्धा 1 बाउन्स, सीमारेषे पार चौकार. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय रोशन. मात्र आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूवर मात्र 2 चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा एक चौकार. ते मात्र पाहिलाय. धावसंख्या धापलकावरती 18 धावा. खूप चांगल्या प्रकारचं फलंदाजी इथे मात्र केली आहे रोशन याने. सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय, जसं कर्णधारांनी सलामीला पाठवलं तर त्याचं उत्तम उदाहरण दाखवून देतं रोशन, की सलामीला मला का पाठवलंय याचं मात्र उत्तम उदाहरण इथं मात्र देतोय. खूप चांगल्या प्रकारची धडाकेबाद सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा आसिफ. हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन, चेंडू सीमारेषे पार, फ्लॅटेड षटकार, सीमारेषे पार षटकार. तर 24 धावा धावपलकावर इथे मात्र पाहायला मिळाल्या. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक असेल. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली बघा. पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर देखील चौकार आला, तिसऱ्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर चौथ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 5व्या चेंडूवर देखील षटकार आला. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे रोशनने. मात्र दाखवून दिले की मी ही फलंदाजी करू शकतो. तिथं त्या प्रकारची इथं मात्र फलंदाजी केली आहे. आसिफ आपण पाहतोय पाबंदीचं पहिलं षटक इथं मात्र आसिफच्या हातामध्ये घेतलं होतं. त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचं फलंदाजी इथं मात्र दाखवून दिली रोशनने. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. रोशन मात्र पाहतोय हा चेंडू हलक्या हाताने इथे मात्र सन्मान दिलाय चेंडूला. खूप हा इथे मात्र धावचीची संधी, गरज आहे का इथं मात्र. षटक क्रमांक इथे मात्र पहिलं समाप्त होतंय. धावसंख्या धावपलकावरती बिनबाद 24 धावा देखील इथे मात्र जोडल्यात पहिल्या षटकामध्ये. पहिला सामना आपण पाहिला तर लो स्कोरिंग मॅच आपण पाहिली. 24 धावा इथे फक्त पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर सेकंड इथे दुसरी इथे आपण मॅच पाहतोय क्रिशा विलियम बदलापूर आणि जोविली या संघांमध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये इथे मात्र 24 धावा अर्पित केल्यात. रोशन मात्र एका बाजूने इथे मात्र लढत करतोय. 5 षटकांचा सामना असेल. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन मात्र केली आहे. मोर्या सीसी दापिवली ते मात्र आयोजक असतील. रुपेश गायकर असतील, विशाल गायकर असतील, कुमार गायकर असतील, तुषार गायकर, ऋषिकेश गायकर असतील, देवा गायकर असतील. खूप चांगल्या प्रकारचे इथे मात्र आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. स्पर्धेची आणबाण आणि शान ते मात्र कपडा इथे मात्र पाहायला मिळतोय. tenniscricket.in गौरव सावंत याच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे मात्र लाईव्ह टेलिकास्ट कव्हर केली जाते. पुन्हा एकदा सर्व ऑनलाईन पाहणाऱ्या प्रेक्षकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि पुन्हा एकदा सर्व पाहुणे व प्रेक्षकांचे देखील सहर्ष स्वागत. सामना आपण पाहतोय आपण क्रिशा विलियम बदलापूर आणि जोविली जय हनुमान जोविली या 2 संघांमध्ये. दुसरा षटक घेऊन होते गोलंदाजी मार्क गोलंदाज कुणाल पेनकर बदलापूर संघाकडून. पहिला चेंडू जर विचार केला, पहिला षटक आसिफने आटललं, 24 धावा खर्च केल्या. त्यानंतर कुणालला ते मात्र सोपवलं. दुसरं षटक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कुणालला. आणि ऑन स्ट्राईकवर पाहतोय आपण भारत. पहिला चेंडू, हा चेंडू करण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर चेंडू बॅटवर कनेक्ट झाला नाही. त्यानंतर एक निर्धाव चेंडूची ते मात्र सांगता पाहायला मिळतंय. तशी रोशनने सुरुवात केली. त्यानंतर भारत देखील सुरुवात करायला पाहतोय. मात्र डॉट चेंडू इथं मात्र चांगल्या प्रकारची ते मात्र कमबॅक गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडू मध्ये 24 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक कुणाल कडे सोपवलंय. दुसरा चेंडू, हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण ते मात्र जज करतोय. खूप चांगल्या प्रकारचं झेल ते मात्र घेतला जातोय. पहिला धक्का इथे मात्र लागतो जोविली संघाला. भारत धुले बॅक टू द पॅव्हेलियन.
तर बघा फलंदाज बाद होते भारत. ज्या प्रकारची सुरुवात केली रोशनने पहिल्या षटकामध्ये 24 धावा कुठल्या त्यानंतर तर मात्र एक फलंदाज इथं बाद करण्याचं मात्र यश आलंय. गोलंदाज कुणाल खूप चांगल्या प्रकारची कमबॅक गोलंदाजी तर मात्र केली जाते कुणालच्या माध्यमातून. तर नवीन बॅट्समॅन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सचिन सचिन धुळे आपण पाहतोय. नवीन बॅट्समॅन नॉस्ट्राईक एक वर असेल तर विकेट हॅट्रिक साठी जो की इथे पारितोषिक लावलं गेलंय. तर विकेट हॅट्रिक साठी इथे सचिन गायकर आणि दिनेश गायकर यांच्याकडे 1000 रुपयाचे पारितोषिक असेल. तर बक्षिसांचा देखील इथे वर्षाव इथे मात्र पाहायला मिळतोय. तर नवीन बॅट्समॅन आपण पाहतोय सचिन. नॉन स्टॉकर पाहतो आपण रोशन. रोशनने इथं मात्र खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. मात्र तिसरा चेंडू कुणाल. हा चेंडू लोअर फुटचा चेंडू चेंडू सीमारेषे पार दमदार षटकार रोशनच्या बॅट मधून. तर बघा रोशन आपली वैयक्तिक 30 धावांवर खेळतोय. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे रोशनने. ज्याप्रमाणे सुरुवातीपासून जसं आला तसं त्याने तर मात्र मोठे फटके खेळण्याचा सुरुवात केली आणि ती शैली इथे मात्र अजूनही कायमच आहे. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे गोलंदाज कुणालने. तर मात्र पहिला चेंडू डॉट केला त्यानंतर विकेट संपादित केली त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर तर मात्र षटकार तर मात्र पाहायला मिळाला. धावसंख्या धावपळकर 30 धावा. धावसंख्या डबल कव्हर 30 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे जोबिली संघाने. एक गडी जरी बाद झाला असेल त्यानंतर खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो. वैयक्तिक स्वतः अजूनही 30 धावा इथे मात्र ठोकलेत. हा चेंडू पुन्हा एकदा आक्रमक झाला आणि चेंडू फील्ड होईल. हा चेंडू इथे मात्र तू मी होतोय इथे मात्र कॉल दिला गेला नाही. नंतर धावचीची संधी होती इथे मात्र फेकी इथे मात्र कुठे चुकीची पाहायला मिळाली आणि इथे डॉट चेंडू निर्धाव चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावर 30 धावा. मात्र कमबॅक केलं कुणालने. मात्र हा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर गतीचा चेंडू हलक्या हाताने इथे मात्र लॉंग ऑनला मात्र ड्राय केला चेंडूला. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने इथे मात्र फील्ड होतोय. एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. तर आपण भाई भुबेरे पाहुण्यांच्या इथे मात्र आगमन झालेत. गोरेगाव पोलीस पाटील साहेबांना विनंती करतो की यायचे मंचावर. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर मॅच आपण पाहतोय कृषी युनियन बदलापूर आणि जय हनुमान जोविली या संघांमध्ये. शेवटचा चेंडूचा हा चेंडू इथे मात्र स्लोवर गती परिवर्तन करतोय. यष्टे उद्ध्वस्त करतोय सचिन. इथे मात्र बाद होतोय. दुसरा धक्का जोविली संघाला. सचिन बॅक टू द पॅव्हलियन. हॅलो. तर प्रेक्षकांना एक विनंती असेल आपण ज्या रस्त्यावर बाईक पार्क केलेत ते आपण प्लीज पार्किंग झोन मध्ये पार्क करा. कारण रहदारीचा रस्ता आहे. खेळाडूंना देखील विनंती असेल तुमच्या देखील गाड्या असतील तर आपण देखील पार्किंग झोन मध्ये पार्क करायचे आहेत. बघा सूचना असेल अन्यथा गाडीची हवा काढली जाईल. आयोजकांची सूचना येते याची नोंद घ्या. कारण गावातील लोक इथे ये जा करत असतात तर खूप कंप्लेंट येतात तर याची नोंद घ्या. थँक्यू. 31 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2 मात्र इथे षटक समाप्त झाले. 5 षटकांचा सामना असेल. 2 षटकांच्या इथे समाप्तीनंतर धावसंख्या 31. 2 बाद 31 धावा. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली रोशनने. वैयक्तिक 31 धावांची खेळी करतोय रोशन. मात्र
तिसरं षटक मात्र गोलंदाजी प्रकार आपण पाहतोय जब्बार स्ट्राईक एंडर पाहतोय आपलं रोशन नवीन आलेला फलंदाज महेंद्र उर्फ माही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारची लढत ते मात्र आपल्याला पाहायला मिळते क्रिशा विलियम बदलापूर आणि जय हनुमान जोवेली या संघांमध्ये खूप चांगल्या प्रकारची सुरुवात केली आहे जोवेली संघाने फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये मात्र 24 धावा अर्पित केल्या त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा खूप चांगल्या प्रकारचं गोलंदाजी केली कुणालने 2 तर मात्र गडी बाद केल्यात कमबॅक करून दिले गोलंदाज तिसरं षटक घेऊन होते गोलंदाजी मार्क जब्बार नॉन स्ट्राईकवर ऑन स्ट्राईकवर असेल रोशन पहिला चेंडू हा चेंडू पुल्यांका चेंडू अक्रॉस द लाईन चेंडू केलेला चेंडू सीमारेषे पार 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार तर बघा रोशन मात्र खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय जसं आलं सुरुवातीपासून जशी त्यांनी सुरुवात केली त्यानंतर सुरुवात कायम ठेवली आपली 2 खेळाडू जरी बाद केले असतील तरी देखील मी इथे मात्र थांबणार नाही असे दाखवून देतोय हा एकदा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉप करत होता चेंडू ते मात्र कुठेतरी डॉट झाला इथे मात्र पाहायला मिळाला खूप चांगल्या प्रकारचं ते मात्र खेळ दाखवत असताना रोशन वैयक्तिक 35 धावा एकही धाव ते मात्र कोणी जोडली नाही हा चेंडू पुन्हा एकदा खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आता कमबॅक गोलंदाजी केली आहे जब्बार याने फिरकीची जादू ही मात्र इथं दाखवत असताना जब्बार गोलंदाज तर मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आला त्यानंतर 2 चेंडू खूप चांगल्या प्रकारचे सुरेख अटलेत जब्बारने पुन्हा एकदा चौथा चेंडू हा चेंडू अक्रॉस द लाईन चेंडू फाईन लेग रिजन मध्ये चेंडू सीमारेषे पार षटकार तर 41 धावा धापकर लागल्या गेल्या तर इथे आपल्याला शतक इथे मात्र पाहायला मिळेल का रोशनचं या सामन्यामध्ये पहिला षटक इथे पाहायला मिळतोय का मात्र अर्धशतक इथे पाहायला मिळेल रोशन खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे सुरुवातीला आल्या पासून इथे मात्र धावा ठोकतोय सिंगल डबल इथे मात्र रोटेट नाही करताना षटकार आणि चौकाराची आतिषबाजी दाखवतोय जब्बार ते देखील चांगल्या प्रकारचं 41 धावा धावफलकावरती हा चेंडू पुन्हा एकदा स्लोअरचा चेंडू फुल्यांकाचा चेंडू होता पॅडवर होतो चेंडू आणि डॉट चेंडू जिथे मात्र सांगता इथे मात्र पाहायला मिळतंय तर बघा पहिला चेंडूवर चौकार आला होता त्यानंतर 2 चेंडू डॉट केले त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर डॉट चेंडू तर मात्र शेवटचा चेंडू असेल हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा चेंडू तर मात्र चेंडू कनेक्ट मात्र झाला नाही बॅटवर डॉट चेंडू जिथे मात्र सांगता पाहायला मिळतं आणि षटक क्रमांक 3 इथे मात्र समाप्त होतोय धावसंख्या धावफलकावरती 41 धावा 2 बाद 41 धावा तर 41 धावा 3 षटकांचा इथे मात्र सामना समाप्त झालाय 5 षटकांचा सामना असेल सामना आपण पाहतोय क्रिशा इलेव्हन बदलापूर वर्सेस जय हनुमान जोवेली या 2 संघांमध्ये मोरिया सीसी दापिली आयोजित गावदेवी चषक 2020 वर्ष 3 स्पर्धा इथे मात्र पहिलीच स्पर्धा इथे मात्र आयोजित केली आहे सेशनची चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय एक्केचाळीस धावा धावफलकावरती वैयक्तिक रोशन मात्र 41 धावांवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या देखील 41 स्वतः ते मात्र लढत असताना 2 जरी क्षेत्र फलंदाज बाद झाले असले तरी रोशन इथे मात्र आपली फलंदाजी दाखवत असताना त्याला 64 षटक सुनील गायकर यांचं सुद्धा इथे आगमन झाले त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय
त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चौथं षटक घेऊन येतोय कुणाल. मात्र कुणाल नाही तर मात्र गोलंदाजी केली. दुसरं षटक 7 धावा खर्च केले होत्या, 2 गडी बाद केलं. खूप चांगल्या प्रकारचे गोलंदाजी केली आणि ती गोलंदाजी तर मात्र चांगली पाहून कर्णधारांनी इथं मात्र सोपवले. चौथं षटक कुणालच्या हातामध्ये. पहिला चेंडू ऑन स्ट्राईक महेंद्र. हा चेंडू पुन्हा पुढे सरसाचा चेंडू लॉंग ऑंगला चेंडू इथे मात्र पाहतो काळपेच्या साहाय्याने 1 धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. गतीचा चेंडू होता हलक्यात आणि इथे मात्र ड्राईव्ह केलाय चेंडूला. मात्र 1 धाव इथे मात्र अर्जित केली आहे. धावसंख्या धापलकावरती 42 धावा. रोशनी अजून वैयक्तिक 41 धावांवर खेळतो आणि 42 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे रोशनने. क्षेत्ररक्षण मध्ये कुठे इथं मात्र बदल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दुसरा चेंडू रोशन ऑन द स्ट्राईक. हा चेंडू ब्लॉकरला चेंडू खूप चांगल्या प्रकारचा सुरेख ड्राईव्ह केलाय चेंडूला ऑन साइडच्या दिशेने चेंडू. इथं मात्र फेक इथे मात्र कुठेतरी लेझी क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातात. खूप चांगल्या प्रकारचा गोलंदाज, खूप चांगल्या प्रकारचा चेंडू. ते मात्र यॉर्क क्रिकेटचा ब्रह्मास्त्र असं मानलं जातं यॉर्क चेंडू. त्या चेंडूची इथे मात्र फेकी केली आहे. त्या चेंडूवर 2 धावा अर्पित केल्या रोशनने. तिसरा चेंडू असं कुणाल. हा चेंडू इथे मात्र फटका इथे मात्र चुकतोय. डॉट चेंडूची इथे मात्र सांगता पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, गती परिवर्तन केली या गोलंदाजाने कुणालने. जसं दुसरं षटक हटलंय, 7 धावा खर्च केल्या, त्याच प्रकारची शैली घेऊन चौथं षटक इथे देखील मात्र हटलतोय कुणालला इथे देखील मात्र खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक केलंय. रोशन सारख्या फलंदाजाला त्याने रोखलंय ते मात्र आपलं पाहायला मिळतोय. हा चेंडू पुल्यांगतीचा चेंडू. इथे मात्र पंच दिशा पाहतील आपले. वाईट मात्र एक हॅलो. याच दरम्यान सन्माननीय राजेंद्र भोईर यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मोरिया सीसी दापिवली ग्रामस्थ मंडळ दापिवली आयोजित आई गावदेवी चषक 2020 मध्ये आलेल्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. या दरम्यान सन्माननीय रामदास गायकर यांना देखील विनंती करतो आपण देखील या, आपलं देखील स्वागत असेल. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यष्ट्या उद्ध्वस्त करतो रोशन. हिला इतर मात्र माघारी परताला. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी दाखवली त्यानंतर रोशन मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. 43 धावांची इथे मात्र धारदार शैली खेळी इथे मात्र खेळून परत रोशन. टाळ्या झाल्या पाहिजे या फलंदाजासाठी. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी दाखवली मात्र अर्धशतक इथे मात्र पूर्ण करता आलं नाही. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे रोशनने. तिसरा धक्का मात्र लागलाय जोविली संघाला. नवीन आलेला फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो कल्पेश. उमरोली संघाचा संघनायक आणि कानोर बॉईज चला दोन्ही टीमचे कर्णधार यांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चालू सामन्याच्या मध्यंतराला नाणेफेकी केली जाईल. उमरोली वर्सेस कानोर बॉईज. नाउ बॅक टू क्रिकेट ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर बघा रोशन इथे मात्र बाद झालाय. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतो स्ट्राईकवर कल्पेश. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे कुणालने देखील इथे मात्र गती परिवर्तन केले चेंडू मध्ये. तेव्हा खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करता आली. इथे मात्र पुन्हा एकदा स्लोवरचा चेंडू. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतो कल्पेश बीट होतोय आणि डॉट चेंडूची इथे मात्र सांगता पाहायला मिळतंय. प्लातून इथे मात्र षटक पाहायला मिळतंय कुणालच्या माध्यमातून. सुरुवातीला पाहायला गेलं तर रोशनने इथे मात्र चांगली फलंदाजी इथे मात्र सुरुवात केली होती. त्यानंतर कुणालने कुठेतरी आपला डाव इथे मात्र सावरलाय. तर मात्र धावांचा रोग इथे मात्र रोखलाय. धावसंख्या धावपकर 45 धावा. फुल्यांकतीचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा फर्निचर बिघडतोय. फलंदाज बाद होतोय. यष्ट्या उद्ध्वस्त होतात. कल्पेश इथे मात्र माघारी परतवला. बॅक टू बॅक इथे मात्र दुसरा फलंदाज इथे मात्र बाद होतोय.
थँक्यू डीजे. एक दोन गाणे वाजवतो ना असं. तर 4 षटकांचा इथे मात्र सामना समाप्त झालाय. धावसंख्या धावपलकावरती 25 धावा, 45 धावा, 4 गडी इथे मात्र बाद झाल्यात. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी तर मात्र सामन्याला टर्न केलंय गोलंदाज कुणालने. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. धावांचा रोख इथे मात्र रोखलाय. शेवटचं षटक असेल मात्र शेवटचं षटक इथे मात्र घेऊन येतोय गोलंदाज साहेब. मात्र शेवटचा षटक डीजे. तर बघा 4 षटकांचा इथे मात्र सामना समाप्त झालाय. धावसंख्या धावपलकावरती 45 धावा. मात्र फलंदाज आपण पाहतोय महेंद्र. मात्र पाहतो फलंदाजीवर गोलंदाज येतो मात्र शेवटचं षटक घेऊन सायम शेख. पहिला चेंडू महेंद्र ऑन द स्ट्राईक. हा चेंडू इथे मात्र स्लोवर गतीचा चेंडू इथे मात्र ऑफ्टन इथे मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगल्या प्रकारची पहिला चेंडू इथे मात्र हटललाय सायन. शेवटचं षटक इथे मात्र सायन शेखला पाहतोय आपण. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हटलला. डॉट चेंडूची इथे मात्र सांगता पाहायला मिळाली. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. तर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र डॉट झालेत महेंद्र. तर मात्र दबाव आणि प्रेशर मध्ये इथे मात्र खेळताना पाहायला मिळतं महेंद्र. तर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र डॉट झालेत. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी तर मात्र करतोय सायन शेख. तिसरा चेंडू. हा चेंडू आता मात्र चेंडू थांबणार नाही. ऑनसाइडच्या दिशेने चेंडू सीमारेषे पार. षटकार. हर्षदाची निलजय गावाला गो ना हलद गाजतई गो. हर्षदाची निलजय गावाला गो. थँक्यू डीजे. तर बघा 2 बॅक टू बॅक डॉट चेंडू आल्यानंतर षटकार दाखवला महेंद्रने. तर देखील खूप चांगल्या प्रकारची मात्र धावसंख्या लावली स्कोरबोर्डवर. 51 धावा ते मात्र पाहायला मिळतात. हा चेंडू इथे मात्र बाउन्स केला चेंडूला. पंच दिशा पाहतील. तर मात्र खराब चेंडूची ते मात्र सांगता पाहायला मिळते. व्हाईटच्या स्वरूपात मात्र धावसंख्या ऍड केली जाईल. धावसंख्या धावपलकावर 52 धावा. खूप चांगल्या प्रकारची इथे मात्र धावसंख्या जोडली आहे. अद्याप 3 चेंडू शेष असलेले या षटकामधले 5 षटकांचा सामना होता. पहिलं षटक अटल आसिफने 24 धावा खर्च केला. दुसरं षटक जब्बार कुणालने अटवलं. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. 7 धावा आणि 2 ते मात्र गडी बाद केले. तिसरं षटक अटल जब्बारने 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर कुणालने अटल 4 धावा खर्च केला. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. हा चेंडू पुढल्या गतीचा चेंडू लॉंग ऑन सीमा पार होईल का. इथे मात्र चेंडू सीमारेषा पार. दमदार चौकार. रँको डीजे. तर बघा 2 चेंडू इथं मात्र खूप सुरेख प्रकारचे हटलले गेले होते सायन याचं. त्यानंतर दिशा कुठेतरी भरकटलंय. त्यानंतर षटकाराच्या नंतर इथे मात्र व्हाईट चेंडू. त्यानंतर एक चौकार कुठेतरी दिशा इथे मात्र भरकटले गोलंदाज सायन. हा चेंडू पुन्हा एकदा फुल्यांकतीचा चेंडू होता. इथे मात्र चेंडू कार्पेटच्या साहाय्याने मात्र पाहतोय आपण चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण फील्ड होतोय. मात्र एकच धाव इथे मात्र जोडली जाईल. तर चेंडू नो असेल, फ्री हिट असेल. खराब चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. नोच्या स्वरूपात इथं मात्र फ्री हिटची संधी असेल तर फलंदाज आपण पाहतो ऑन स्ट्राईक वर प्रमोद.
ला पाहतो आपण. गोलंदाज सायम. हा चेंडू जागा बनवले, चेंडूला फेकून दिलाय, चेंडूला सीमारेषा पार. षटकार षटकार षटकार. शेवटचा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या धापलकावरती 64 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवे, शतक जज करेल कुणाल. इथे मात्र चुकी होणार नाही आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय आणि 5 षटकांचा इथे मात्र सामना समाप्त होतोय. धावसंख्या धापलकावरती 64 धावा आणि 65 धावांचं इथं आव्हान ठेवलंय कृषी विलंब बदलापूर संघासमोर. तर नंदू गायकर यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील इथे स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. यायचंय व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर कृषी इलेव्हन बदलापूर संघाने प्रथम नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आव्हान फलंदाजीसाठी आमंत्रण केलं ते जोविली संघाला आणि जोविली संघाने देखील इथे मात्र चांगली फलंदाजी करून आव्हान ठेवले 65 धावांचं. तर मात्र तेच आव्हान उभं करण्यासाठी तर मात्र फलंदाजी इथं तशी दाखवावी लागेल कृषी इलेव्हन बदलापूर संघाला. आणि यानंतर तर यापुढील होणारा सामना कानोर बॉईज वर्सेस उमरोली या दोन संघाचे कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. उमरोली संघाचा कर्णधार इथे मात्र उपस्थित झालाय. कानोर बॉईज संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. तर पुढील इनिंगची मात्र धावतो वर्णन करेल आमचे साथी समाजलोचक महेंद्र धुळे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान आदरणीय प्रणवजी भगत यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती या, मंचावरती या. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. क्रिशा 11 बदलापूर संघाचे ओनर पॅकर प्रणवजी भगत यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचे. जाऊया मॅचच्या दिशेने. 65 धावांचं लक्ष्य. पहिली मॅच जर मच्छिंद्र विचार केला तर लो स्कोरिंग मॅच आपण पाहिली या स्पर्धेमध्ये आणि दुसरी मॅच जशी जशी खेळपट्टी तापली गेली तसा तसा मात्र धावांचा वेग देखील इथे मात्र वाढत गेला. कारण ग्राफ आपण जोवेली टीमचा जर पाहिला तर पहिल्या सत्रामध्ये तब्बल 64 धावा नोंदवल्या गेल्यात
आणि 65 धावांचं टार्गेट असेल हे ते कंप्लीट करायचंय. यावेळेस आघाडीची जोडी सलामीची बदलापूर संघाच्या वतीने आपण पाहतो रमेश कोहारी आणि नुरा कोहारी. यावेळेस दोन दिग्गज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. तितकाच मातब्बर गोलंदाज जोवेली गावाची कमान यावेळेस महेंद्र धुळे लिडिंग फ्रॉम फ्रंट. यावेळेस पहिले षटक हाताळण्यासाठी मात्र सज्ज होतोय. शेलू संघाने मात्र पहिली मोहर उमटवली, विजयाचे शिल्पकार झाले. पहिल्या सामन्यामध्ये मानकिवली संघाला परास्त केलं. आता मात्र जोवेली वर्सेस बदलापूर ही दुसरी लढत आणि तिसरी लढत प्रेक्षकांच्या माहितीसाठी मात्र तुमच्या भेटीला येईल. उमरोली वर्सेस कानोर बॉईज कानोर. या दोन्ही संघांना विनंती करेन आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. उमरोली वर्सेस कानोर बॉईज दोन्ही संघासाठी जोवेली वर्सेस बदलापूर. या दोन्ही संघासाठी विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. यावेळेस महेंद्र धुळे नुरा कोहारीसाठी फुल टॉस बॉल. यावेळेस हलक्या हाताने मात्र मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतात भारत धुळे. फक्त सिंगल येते. सिंगलने मात्र खातं या दरम्यान आपण पाहतोय स्वतःचं व संघाचं खुलं करत असताना अकाउंट ओपनिंग. यावेळेस नुरा कोहारीची. नुराला कोण विसरेल ज्याने मात्र गतवर्षी देखील चांगला परफॉर्मन्स दाखवलाय आणि सातत्याने मात्र चांगली फलंदाजी. आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाचा डंका बदलापूर असेल, त्यानंतर अंबरनाथ असेल, कल्याण डोंबिवली असेल, अशा अनेक भागांमध्ये, वांगणी परिसर असेल, अशा अनेक भागांमध्ये ज्याने मात्र आपल्या नावाचा डंका केला असा रमेश कोहारी यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. डेडलाईन यावेळेस रमेश कोहारीची जम्प टू सेमी आणि यावेळेस स्ट्राईक एंडला महेंद्र धुळेसाठी फुल टॉस बॉल. इथे मात्र फटका तर चांगला आहे, क्षेत्रकील देखील तितकंच चांगलं पाहायला मिळते. प्रमोद वारगडे एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला ग्रिप करतात. यावेळेस पाहता पाहता एक धाव कंप्लीट केली जाते सिंगलने. इथे मात्र दोन्ही फलंदाजाने संघाचं खातं स्वतःचं खातं या दरम्यान खुलं करत असताना आपण पाहतोय सुरुवात थोडीशी अडखळत, कारण जोवेली संघाने जी सुरुवात केली पहिल्या षटकामध्ये 24. इथे मात्र ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतं अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक येतात सचिन. क्षेत्ररक्षण फार चांगलं पाहायला मिळत आहे. फेकी सुरेख यावेळेस ऑन द स्टंप महेंद्र धुळे गॅदर करत असताना जोवेली संघाने सुरुवात दमदार केली आहे. रोशन धुळेचं कौतुक करावं तितकं कमी. अगदी रोशन धुळेचं रुद्र रूप मला निश्चित डोंबिवलीचं मैदान आता आठवलं अगदी डोळ्यासमोर. ग्रामीण T20 नाईट स्पर्धा आणि त्यानंतर मोरिया सीसी दापिवली ऐक गावदेवी चषक 2020. रमेश इथे यावेळेस ऑन साइडला आतली कडा लागते बॅटला, तोपर्यंत सचिन खूप चांगला प्रयत्न, चांगला एफर्ट, 100% कमिटमेंट इथे मात्र दाखवत असताना, कारण गोलंदाज महेंद्र धुळे कॅप्टन आहे. इथे मात्र लीडिंग करत असताना मात्र कॅप्टनला कशा प्रकारे उत्तर द्यायचं इथे सचिन धुळे दाखवून देत असताना दमखम मेहनत करा, मेहनतीचं फळ तुम्हाला जरूर मिळेल. यावेळेस षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे जखडलं गेलंय आणि या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय 4 धावा धाफलकावरती. धावांचा डोंगर तुम्हाला पार करायचंय. षटकार आणि चौकाराला गवसणी घालणं जरूर यावेळेस तुम्हाला करावे लागेल, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा इथे जर तुम्ही केली तर मात्र तुम्हाला कोणीही रोखू शकत नाहीये. दोन्ही ऑफिशियल पंच आपण पाहतोय यावेळेस चांगलं काम करत असताना रगरगत्या उन्हामध्ये आमच्या जोडीला आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये मच्छिंद्र गायकर जोडले गेले. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील सज्ज झाले. ऑफिशियल हेड ठाणे जिल्ह्याचे गौरव सावंत सर, त्यांच्या माध्यमातून मात्र त्यांची संपूर्ण टीम यावेळेस सज्ज होते. दीपेश धुळे असतील, त्यानंतर प्रशांत असतील. इथे मात्र काय घडलंय, इथे दांडी होते गुल. पहिला फलंदाज, पहिला धक्का लागत असताना क्रिशैलन बदलापूर संघाला रमेश कोहारीच्या जोडीला खेळत असताना यावेळेस नुरा कोहारी बॅक टू द पॅव्हिलियन. पासष्ट धावांचं लक्ष
रमीज कोहरे एका बाजूने किल्ला लढवावा लागेल. हरण्याची पर्वा मी कधी केली नाही, जिंकण्याचा मोह देखील मी कधी केला नाही. नशिबात असेल ते मिळतेच, प्रयत्न करणे हे मात्र मी सोडणार नाहीये, असा सातत्याने एकमेव सूत्र बाळगणारा खेळाडू म्हणजे रमीज कोहरे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये त्याला नव्याने साथ देण्यासाठी मात्र फलंदाज येतोय. यावेळेस तोहिद शेख उर्फ नन्ना. 65 धावांचं लक्ष डोळ्यासमोर एकच चित्र असेल, हा सामना जिंकायचा कसा त्यासाठी प्रयत्न केले जातील. आणि इथे महेंद्र धुळे थांबवण्याचा जरूर प्रयत्न करेल, कारण महेंद्र धुळेचं म्हटलं तर या इनिंग मधील 2 षटकं महेंद्र धुळेची खूप महत्वाची असतील. शेवटचा बॉल नन्नासाठी यावेळेस सफलता देखील अर्जित केली आहे. 1 गड्याच्या मोबदल्यात 4 धावा धावफलकावरती. इथे फटका चांगला इनफिल्डच्या वरून, आउटफिल्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. पहिला दणदणीत चौकार तोहिदच्या बॅट मधून. इथे मात्र दाखवून देत असताना हम भी किसी से कम नाहीये. धावसंख्या धावफलकावरती होते 1-8 पहिल्या षटकाच्या अखेरीस. तर सन्माननीय राजेंद्र भोईर साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. उमरोली वर्सेस कानोर बॉईज. उमरोली म्हटलं तर कर्जत विभागातील एक चांगला संघ आणि वांगणी असोसिएशनचा एक तगडा संघ त्यांना फाईट करेल. कानोर बॉईज कानोर, आदित्य देशमुख, नकुल राऊत, तेजस राऊत, अक्षय देशमुख असे चांगले चांगले खेळाडू कानोर संघामधून आपल्याला पाहायला मिळतील. या दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस महेंद्र धुळेने जेव्हा मात्र सुरुवात चांगली करून दिली जोवेली टीमला, सुरुवातीचे 4 चेंडूचं विवरण केला तर 4 धावा धावफलकावरती. याच दरम्यान निश्चितच अँड्रे रसेल यावेळेस आपण पाहतोय कानोर बॉईज संघाचा तेजस राऊत. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 8 धावा धावफलकावरती. तब्बल जर विचार केला 13.00 ची सरासरी प्रति षटकामागे 5 ओव्हरमध्ये बदलापूर संघाला कंप्लीट करायची आहे. आणि पहिल्या षटकामध्ये मला वाटतंय थोडी सरासरी आपण पाहतोय, ग्राफ जर पाहिला तर थोडासा खाली पाहायला मिळतोय, कारण त्या षटकामध्ये गोलंदाजी महेंद्र धुळेने खूप चांगला कमबॅक करून दिलाय. यावेळेस गोलंदाजीसाठी सज्ज होतोय यावेळेस प्रमोद वारगडे. बघा पंच ज्या सूचना करतायत, जी ताकीद असेल ती अंतिम असेल याची नोंद घ्या. यावेळेस आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये प्रमोद वारगडेला. इथे अखूट टप्प्याचा चेंडू अगदी बीट केलंय, अगदी नाका जवळून जाणारा हा चेंडू रमीजच्या म्हणजे चकमा दिलाय, बीट केलंय यावेळेस रमीज कोहरेला. रमीजला थांबवणं फार कठीण होईल जोवेली टीमला, कारण सातत्याने सुरुवात जर चांगली झाली आहे, परंतु इथे मात्र रमीज जर मोठे मोठे फटके खेळण्याची रमीजची क्षमता आपण जर पाहिली तर गतवर्षी देखील खूप चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून सादर झाला. यावेळेस जशात तसे उत्तर, यावेळेस लॉंग ऑनला बीट करून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. इथे मात्र रमीजच्या बॅट मधून होणारा हा धमाका षटकार. प्रमोद वारगडेचा पहिला चेंडू डॉट आल्यानंतर मात्र थोडस अखूट टप्प्याचा चेंडू यावेळेस आपण पाहतोय, थोडासा कमी गतीचा चेंडू. प्रयत्न तर सातत्याने चांगले पाहायला मिळतात. इथे मात्र थोडासा चेंडू आत येतोय, पंचांकडे दाद केली जाते, परंतु इथे मात्र फेटाळतायत सुभाष पाटील. अतिशय चांगले नामवंत पंच ज्यांच्या माध्यमातून ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग देखील त्यांच्या माध्यमातून घडवली गेली. सर्वात मोठी स्पर्धा आपल्या ठाणे जिल्ह्याची सुभाष पाटील असेल, जय पवार असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल. खरं सर्वांचं कौतुक करावं तितकं कमी. आणि इथे मात्र टॉपेज लागतो. यावेळेस फर्स्ट स्लिपला एक चांगला झेल, फलंदाज होतोय बाद. रमीज कोहरे बिग विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळत असताना प्रमोद वारगडे चांगला परफॉर्मन्स, गुड बॉलिंग, बॅक टू बॅक. यावेळेस धक्का लागत असताना दुसरा क्रिशाइलेन बदलापूर टीमला. चांगला प्रयत्न यावेळेस होत असताना आपण पाहतो जोवेली टीम
मेहनत तर चांगली केली आतापर्यंत. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना ज्या पद्धतीने महेंद्र धुळेने गोलंदाजी साकारली त्याच पद्धतीची गोलंदाजी यावेळेस प्रमोद वारगडे साकारत असताना कॅच आपण पाहतोय. सुजल धुळे फर्स्ट स्लिपला अगदी जर विचार केला शॉर्ट थर्ड मॅनला एक चांगला अप्रतिम झेल. नवीन खेळाडू सातत्याने महेंद्र धुळे काहीतरी चेंजेस करत असताना जोबेली टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण नवीन नवीन नवके खेळाडू यंगस्टर या संघामध्ये पाहायला मिळतात. जबाबदारी या संघाची खूप मोठी आहे. जोबेली टीमची महेंद्र धुळे असतील, भारत धुळे असतील, कल्पेश असतील, रोशन असतील, सचिन असतील, या 5 खेळाडूंवरती खूप मोठी जबाबदारी असते. इथे मात्र पुन्हा एकदा चकमा दिलाय. थर्डमॅनला बीट करून जाईल. संधी होती, संधीचं सोनं होत नाहीये, परंतु इथे बाजू असेल बदलापूर संघाची. धावा मिळतील 4. दॅट्स अ 4 रन. गुड शॉट. आज आपण पाहतो या स्पर्धेचा विचार केला तर आई गावदेवी चषक पर्व 3. 2 वर्ष सातत्याने खूप चांगलं आयोजन, दर्जेदार आयोजन या वर्षी देखील आपल्याला पाहायला मिळतंय. चौकारांचा विचार केला तर तब्बल नुरा आणि रमीज बाद झाल्यानंतर जी जबाबदारी जब्बारने स्वीकारली आहे, जब्बारच्या बॅट मधून आलेला तब्बल या स्पर्धेचा 13वा चौकार. षटकाराचा विचार केला तब्बल 7 षटकार अद्यापपर्यंत या स्पर्धेमध्ये लगावले गेलेत. 13 चौकार या स्पर्धेमध्ये लगावले गेलेत आणि सातत्याने रेकॉर्ड तुमच्यापर्यंत पोहोचवत असत आमचे गुणलेखक कुमार गायकर यांचं देखील मी मनापासून धन्यवाद देईन. अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. समालोचकाचा पाठीचा कणा गुणलेखकाला का म्हटला जातोय याचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण अगदी तुमच्या डोळ्यासमोर. प्रेक्षकांची वाढती गर्दी, प्रेक्षकांना पुन्हा एकदा आवर्जून सांगेन सोशल डिस्टन्सिंग तुम्ही अंतर ठेवा, मास्कचा वापर करा, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत चाललाय. जरी कमी होत असेल तरी देखील अनेक शहरामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची पुन्हा एकदा मुभा दिली आणि ते चित्र महाराष्ट्रात होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःची काळजी घ्या, थोडंसं अंतर ठेवा आणि या स्पर्धेचा आनंद तुम्ही जरूर घ्या. आई गावदेवी चषक 2020 मोर्या सीसी दापोली यांच्या वतीने ह्या काही सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. त्या सूचनांचं तुम्ही जरूर पालन करा, कारण शासनाच्या नियमाला धरून कोविड-19चा प्रादुर्भाव असतो आणि आता मात्र सातत्याने तो प्रादुर्भाव तुम्हाला थोड्या दिवसामध्ये वाढताना दिसेल, कारण काही थंडीचे दिवस, काहीसा गारवा तुम्हाला पाहायला मिळेल आणि निश्चित आपण स्वतःची काळजी घ्या. सातत्याने आम्ही तुम्हाला आवर्जून सांगू, या प्रत्येक 4 दिवसामध्ये तुमची काळजी आम्ही घेत राहू, कारण तुम्ही देखील या स्पर्धेचे मुख्य घटक आहात आणि या मुख्य घटकाची काळजी आम्ही देखील आमच्या समालोचकाच्या वतीने घेत जाऊ. यावेळेस सांघिक कोट्यातील 3रं वैयक्तिक 2रं षटक गोलंदाजीसाठी सज्ज होते. गोलंदाज माही. महेंद्र धुळे गत वर्ष सातत्याने यॉर्क लाईनचा चेंडू टिक करणारी क्लॉक आणि जोवेलीच्या महेंद्र धुळेचा ब्लॉक यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक फुलटॉस बॉल, यावेळेस इनफिल्डच्या वरून आउटफील्ड फास्ट आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू थांबणार नाहीये, जितका चेंडू वेगाने जाईल 1 2 3 बाउन्स, चेंडू फरार, येतोय चौकार. 4 धावांसाठी. गुड शॉट. बावीस धावा धाव फलकावरती. 22 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. क्रिश 11 बदलापूर टीम. प्रणवजी भगत या संघाचे पॅकर ओनर यांना मी विनंती करेन नम्रतेने, आपण साहेब आपण इथे आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपण येऊन आमच्या मंचावरती स्थान बनवायचे. महेंद्र धुळे यावेळेस अतिशय चांगली लाईन, बॅक टू बॉलर, सरळ रेषेमध्ये अगदी चेंडू खेळून काढलाय. कल्पेश धुळे यावेळेस चेंडूला गॅदर करतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, चांगली मेहनत. मी दापोलीकरांचा, अंबेशूकरांचा देखील धन्यवाद करेन, कारण हे मैदान आपण पाहतोय स्वर्गीय किशोरदादा क्रीडांगण यामध्ये चालू असलेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट. कारण या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य सिटी 100 बाईक तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस चांगली लाईन, गोलंदाजी आपण पाहतो महेंद्र धुळे, चांगला टप्पा. यावेळेस सातत्याने गुडलँड पॉइंटवरती चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. महेंद्र धुळेचा पहिला चेंडू जरी फुलटॉस आला आणि त्या फुलटॉसवर मात्र 4 धावा इथे एकंदरीत वसूल केल्या गेल्या. कमबॅक करत असताना
जी गोलंदाजीची शैली आहे, चांगलं व्हेरिएशन. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, थोडसा मिस टायमिंग स्ट्रोक आणि यावेळेस चेंडू थोडसा अगोदर पडला. यावेळेस कल्पेश धुळे यांच्या समोर चेंडू पडत असताना आपण पाहतोय, कारण थोडासा अवघड झेल झाला असता. कदाचित कल्पेश पुढे सरसावले असते तर चेंडू देखील मागे आला असता, परंतु एक चांगली बॅकिंग त्यामुळे मागे आपल्याला पाहायला मिळतं. प्रमोद वारगडीची होती आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण कल्पेश धुळे यावेळेस क्षेत्ररक्षण करत असताना. जोबेली टीम कमबॅक करत असताना थोडसा संघ अडचणीत सापडला यावेळेस क्रिशा 11 बदलापूर, कारण धावांचा डोंगर खूप आहे. इथे मात्र समुद्र तुम्हाला पार करायचंय तर पोहणे फार गरजेचं आहे. जर पोहता येत नसेल तर मात्र इथे या फलंदाजाला जबाबदारी स्वीकारावी लागेल. जब्बार आणि तोही 65 धावांची गरज आहे. खूप मोठं टार्गेट आहे, कारण जेव्हा जेव्हा मोठं मोठं टार्गेट असते तेव्हा लोकांची विचार करण्याची क्षमता थोडीशी खचून जाते. यावेळेस फुल टॉस चेंडू, लॉप केलं चेंडूला, ऑन साइडला आपण पाहतोय मिड विकेट रिजन क्लिअर केली जाते. चेंडू थांबणार नाहीये, आउट ऑफ द पार्क. इथे येतोय षटकार 6 धावांसाठी. गुड शॉट. एकतीस धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावा येत आहेत यावेळेस, कारण महेंद्र धुळेने पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर डॉट, दुहेरी धाव, त्यानंतर डॉट, आता मात्र षटकार. जेव्हा जेव्हा फुलटॉस चेंडू येतात तेव्हा तेव्हा त्याचा खरपूस समाचार मच्छिंद्र जरूर घेतला जातो, कारण ही पर्वणी असते. प्रत्येक फलंदाजासाठी पर्वणी असते. फुलटॉस चेंडूला फक्त आणि फक्त सीमारेषा दाखवायची असते आणि तेच चित्र यावेळी जब्बारने केले. धावसंख्या धाव फलकावरती 31 धावा, 31 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. क्रिशा 11 बदलापूर टीम ऑन द बोर्ड. यावेळेस स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता इक्वेशन जहरमान जोवेली वर्सेस SS क्रिशा बदलापूर. येणारे 12 चेंडू, 34 धावांची अद्याप गरज आहे जिंकण्यासाठी. म्हणजे प्रति षटकामागे 17ची गरज असेल. रिक्वायर्ड रन रेट 17.0ची यावेळेस गरज असेल क्रिशा 11 बदलापूर टीमला. थोडस अवघड समीकरण, अशक्य असं क्रिकेटमध्ये काही नसतं. याच दरम्यान सन्माननीय नंदू गायकर यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. प्रत्येक पाहुण्याला सन्मानपूर्वक आमच्या मंचावरती आमंत्रित केलं जाते, तर आपण लगेच आमच्या मंचावरती यायचंय, स्थानपन्न व्हायचंय. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. खूप चांगली स्पर्धा आपण इथे एन्जॉय करता. आई गावदेवी चषक 2020चं हे पर्व तिसरं आणि बदलापूर शहरातील प्रथमच भव्य दिव्य टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. रोख रक्कम रुपये 55,000 या स्पर्धेचं पहिले पारितोषिक आणि खास आकर्षण म्हटलं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. भाग्यवान खेळाडूसाठी मात्र सिटी 100 बाईक, जी तुम्ही आमच्या अगदी व्यासपीठासमोर पाहू शकता. धावसंख्या धाव फलकावरती 31. गोलंदाजीसाठी मात्र नव्याने नौका गोलंदाज यावेळेस पाचारण केलं जात आहे. महेंद्र धुळेने जबाबदारी दिली असेल कल्पेशच्या खांद्यावरती. जी जबाबदारी महेंद्रच्या खांद्यावरती होती ती आता मात्र थोडीशी रिलीज करत असताना कल्पेशच्या खांद्यावरती जबाबदारी यावेळेस देण्यात आली आहे. चौथ्या षटकाची षटक क्रमांक 4 सांघिक कोट्यातील आणि वैयक्तिक पहिले षटक. चौथं षटक यावेळेस कल्पेच शफल झालेत. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी उजव्या एसटी वरून येऊन खेळण्याचा प्रयत्न होता तोहीचा. मी तर म्हणेन अखो टप्प्याचा चेंडू होता. जर चेंडू बॅटला कनेक्ट झाला असता तर कदाचित चेंडू दापिली गावामध्ये जाऊन पडला असता, परंतु असं काही चित्र घडलं नाहीये. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं चेंडू डॉट येतोय. इथे मात्र प्रत्येक चेंडू डॉट जोवेली टीमला विजयाच्या उंबारट्यावरती नेऊन ठेवेल आणि एखादा मोठा फटका पुन्हा एकदा जिवंतपणा मॅच मध्ये निर्माण करेल क्रिशा 11 बदलापूर टीम साठी. इथे कल्पेचा हा चेंडू यावेळेस फर्स्ट नाही, सेकंड नाही, थर्ड अटेम्प्ट मध्ये मात्र झेल कॅरी केलाय रोशन धुळे. यावेळेस चांगला झेल टिपत असताना फलंदाज बाद होते. तोही चेक बॅक टू द पॅव्हिलियन. इथे मात्र ज्या आशा तोहीदवर होत्या आता मात्र त्या आशा संपुष्टात आल्यात. इथे मात्र नक्कीच जबाबदारी होती. जबाबदारी घेणं फार गरजेचं असतं.
क्रिकेटचं वैशिष्ट्य असं जबाबदारी घेणं कठीण असतं आणि जबाबदारी ढकलणं फार सोपं असतं. कारण प्रेशर रिलीज करत असतात प्रत्येक खेळाडू, प्रत्येकावर प्रेशर असतो, दडपण असतो, तो रिलीज करायचा असतो. क्रिकेटचा खेळच असा आहे मित्रांनो, कारण सातत्याने आपण पाहतोय चढ उतार या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र थोडंसं अडचणीत असेल तो म्हणजे क्रिशा 11 बदलापूर संघ. सातत्याने यावेळेस कॉल दिला जातोय आमच्या त्याची डगआउट मधून. आपण पाहतो रमेश कोहारीवरती पूर्णपणे प्रेशर होता आणि निश्चितच आता मात्र तो प्रेशर थोडासा वाढलेला पाहायला मिळतोय. नागेश येत आहेत स्वतः संघ नायक स्ट्राईक इनला. फुल टॉस बॉल, अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय डीप एक्सट्रा कव्हरला महेंद्र धुळे. इथे मात्र एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला ग्रिप करतात, अँगल करतायत, तोपर्यंत मात्र फक्त एकच धाव. यॉर्क लाईनचा चेंडू कल्पेचा आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगार बदलापूर शहरातून कोणाकडे पाहिलं जातं तर कल्पेश धुळे. सातत्याने आपण पाहतोय कल्पेश धुळेला खालापूर विभाग असेल, कर्जत असेल, कल्याण डोंबिवली असेल, बदलापूर, वांगणी या सातत्याने या विभागामध्ये चांगली गोलंदाजी. यावेळेस काही गरज होती का असा प्रश्न निर्माण होतोय, परंतु फलंदाज होत आहेत बाद नागेश बोराडे. संघनायक थोडेसे निराश असतील, परंतु इथे मात्र धक्का लागत असताना यावेळेस चौथा संघाची धावसंख्या 32, 32 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. सुरुवातीची आपण जर पहिली मॅच आपण पाहिली असेल मानकुली वर्सेस शेलू, तर शेलू संघाने मात्र मानकुली संघाला अशा प्रकारे जखडलं की बॅटचा फेस देखील खोलू दिला नाहीये. एकही षटकार आम्ही मानकुलीच्या इनिंग मध्ये पाहिला नाहीये, परंतु जो प्रेशर होता, कारण सकाळचं सत्र होतं, खेळपट्टी थोडीशी दमट पाहायला मिळत होती, ओलसर पाहायला मिळत होती, त्या कारणाने जणू काही मानकुली टीमच्या धावा पाहायला मिळाला नाहीये. एक सोपट टार्गेटने शेलू संघाने मात्र विजय प्रस्थापित केला. इथे जोवेली टीम एक भलं मोठं टार्गेट इथे सेट करत असताना क्रिशा 11 बदलापूर संघाच्या अगेन्स्ट चांगलं बॅटल. कारण सातत्याने बदलापूर नगरीमध्ये आपण पाहतोय जेवढ्या जेवढ्या स्पर्धा होतात तेव्हा हे दोन संघ दिग्गज म्हणून ओळखले जातात आणि कित्येकदा एकमेकांसमोर येऊन ठेपलेत. कधी बाजी उधर कभी बाजी इधर असा सामना कित्येक वेळा आपण पाहिलाय. यावेळी जोवेली टीम इथे वर्चस्व प्रस्थापित करत असताना या षटकातील काही चेंडू शिल्लक. यावेळेस कल्पेश इथे मात्र रिव्हर्स अटॅम्प, चांगला फटका होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच पाहायला मिळतंय भारत धुळेचं. एकच धाव, सिंगलने काही होऊ शकत नाहीये, कारण सिंगलने आपण पाहिलं तर धावांमध्ये भर जरूर होते, परंतु धावांचं टार्गेट मोठे असेल तर तुम्हाला षटकार आणि चौकाराला गवसणी घालणं फार गरजेचं असतं. षटक क्रमांक 4 यावेळेस संपन्न होत आहे आणि चौथ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर खूप कमी धावसंख्या पाहायला मिळते, 33 धावा, 3-3. इथे मात्र स्क्रीनवर आम्हाला प्रशांत सर निश्चित दाखवतील tenniscricket.in माध्यमातून की या सामन्याचं इक्वेशन काय असेल. थोडंसं अवघड इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 32 धावांची गरज. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता tenniscricket.in माध्यमातून जे प्रेक्षक घरी बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांचा देखील पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या. 6 चेंडू 32 धावांची गरज. हु विल विन द मॅच या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ प्रेक्षकांना समजलंय, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. येणारे 6 चेंडू 6 धावा आणि आपण येणारे 6 चेंडू 32 धावा असं कित्येकदा समीकरण पाहिलंय. 6 चेंडू 6 धावा देखील झाल्या नाहीत, परंतु 6 चेंडू 32 धावा किंवा 6 चेंडू 36 धावा देखील होताना आपण पाहिलेत. काय घडतंय काय बिघडतंय येणारा काळ ठरवेल. गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतंय डेट ओव्हर मध्ये अभय चौधरी. स्ट्राईक एंडला फलंदाज जब्बार. फुल टॉस बॉल आणि यावेळेस धमाका. इथे मात्र ब्लास्ट होतोय जब्बारच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती आगाज, 6 धावांसाठी षटकार. गुड शॉट. सांगितलंय एक चेंडू 1 धाव झाली नव्हती ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये, परंतु 6 चेंडू 32 धावांचं समीकरण कोण विसरेल. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगची शेवटची मॅच ज्या बाजूला संघ होता महेंद्र धुळेचा, निश्चितच त्या संघाने मात केली होती भावेश पवारच्या संघावरती. इथे मात्र यावेळेस चेंडू
येतोय खराब. पंच दर्शवतात हा चेंडू आहे वाईड. यावेळेस अतिरिक्त धाव 1+2 एकंदरीत धावा मिळतील 3 धावांनी मात्र समीकरण थोडस आणखी सोपं होत असताना क्रिशा 11 बदलापूर टीम साठी धावसंख्या धाव फलकावरती 42. 65 धावांची गरज आहे. काय होईल अद्यापपर्यंत याचं उत्तर बंद लिफाफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकत नाही जोवेली की बदलापूर, बदलापूर की जोवेली, रमेश कोहारी की महेंद्र धुळे, महेंद्र धुळे की रमेश कोहारी. यावेळेस स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा जब्बार. षटकातील काही चेंडू शिल्लक. 5 चेंडूंचा सामना बॅलन्स. इथे मात्र गती कमी केली आणि फलंदाज होत आहे बाद. इथे मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. यावेळेस धक्का लागत असताना एक बिग विकेट अभय चौधरी इथे मात्र अर्जित करत असताना. छोटासा खेळाडू आहे, अंडर 70चा खेळाडू, परंतु इथे कमबॅक करतोय. रोशन धुळे त्याचं कौतुक करत असताना. व्हेरी गुड बॉलिंग, नाईस परफॉर्मन्स. यावेळेस अभय चौधरी. षटक क्रमांक 5. धावसंख्या धाव फलकावरती 42. 65 धावांचं टार्गेट. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर क्रिशा 11 बदलापूर टीमच्या आशा थोड्याशा पल्लवी झाल्या. त्यानंतरचा चेंडू अतिरिक्त धाव 1+2 अजूनही आशा मात्र उंचावल्या गेल्या, परंतु इथे जब्बार बाद झाल्यानंतर थोडसा डगआउट निराश असेल. आता मात्र रुपेश येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सामना जिंकायचाय, या कठीण परिस्थितीवर मात करायची तर मात्र शेवटच्या श्वासापर्यंत सामना सोडून चालणार नाहीये. इथे यावेळेस अतिशय चांगला चेंडू. इथे आपण पाहतोय अभय चौधरी कमबॅक करत असताना. का कौतुक करू नये या अंडर 17च्या खेळाडूचं, कारण सातत्याने पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करून दाखवणारा गोलंदाज हा एकमेव गोलंदाज शेवटच्या क्षणापर्यंत लढतोय, झुंजतोय. जे मात्र हिरे घासले जातील तेच या मॅच मध्ये चमकले जातील, या मैदानावरती चमकले जातील. आता मात्र चमकणार कोण? ज्या रोशनने 43 धावा केल्या की शेवटच्या चेंडू आणि शेवटच्या षटकामध्ये धावा रोखणारा खेळाडू अभय चौधरी. इथे मात्र बॅटची आतली कडा आणि धाव मात्र येत नाहीये. प्रयत्न तर चांगले केले जात आहेत, परंतु इथे जणू काही सामना सोडला असावा क्रिशा 11 बदलापूर टीमने. सामना एकतर्फी होतोय. यावेळेस झुकत माप जोवेली टीम कडे, कारण हार पत्करावी लागते क्रिशा बदलापूर टीमला. कारण एका बाजूने आपण जर विचार केला तर सुरुवातीचे फलंदाज काहीशी चांगली खेळी करू शकले नाही. नुराग कोहारी कडून अपेक्षा होत्या, रमेश कोहारी कडून अपेक्षा होत्या, त्यानंतर तोहित शेख कडून अपेक्षा होत्या. त्या पूर्णपणे अपेक्षा इथे मात्र भंग करत असताना जोवेलीचे गोलंदाज. धावसंख्या धाव फलकावरती 44 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. यावेळेस यॉर्क लाईन, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. इथे मात्र फलंदाज होतोय बाद. डेड बॉल. यावेळेस पंच इशारा करतायत. यावेळेस शेवटचा बॉल का होईना, परंतु चांगला बॉल होता. यावेळेस गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी, कारण जब्बार शेख सारखा फलंदाज समोर असताना काही चांगली गोलंदाजी यावेळेस शेवटच्या षटकामध्ये अभयनी केली. खरंच कौतुक करेन. अकूट टप्प्याचा चेंडू. यावेळेस डॉट चेंडूची सांगता होतीये आणि या डॉट चेंडूने मात्र जोवेली संघाने SS क्रिशा 11 बदलापूर टीमवर मात केली आहे आणि हा संघ पुढील फेरीसाठी मात्र पात्र ठरतोय. जय हनुमान क्रिकेट क्लब जोवेली टीमचं हार्दिक 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 अभिनंदन. सामन्यामध्ये मात्र सामनावीर नो डाऊट हँडशेक करायचंय दोन्ही संघाने, कारण ज्याने मात्र एक वादळी खेळी साकारली आहे, नो डाऊट अबाउट. यावेळेस रोशन धुळे मॅन ऑफ द मॅच. तर सन्माननीय अशोक गायकर साहेब इथे उपस्थित, त्यांचं देखील मनापासून स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण